हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत 12th स्टँडर्डमधील बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टमधील फर्स्ट चॅप्टर. त्यामधील आपण फर्स्ट इलिस्ट्रेशन पाहणार आहोत. त्याने आपल्याला दया आणि श्यामा हे दोन पार्टनर्स सांगितले आहेत. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 1:1. आपल्याला त्यांनी ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019चा दिलेला आहे. यावरून आपल्याला ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट तयार करायचे आहेत. या ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे. डेबिट बॅलन्समध्ये फर्स्ट आपल्याला स्टॉक दिलेला आहे 1/4/2018चा 65,000. 1/4 म्हणजे 1 एप्रिल. 1 एप्रिल म्हणजे आपला ओपनिंग स्टॉक. हा ओपनिंग स्टॉक जातो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर आहे बिल रिसिवेबल. बिल रिसिवेबल हा बॅलन्स शीटमधील असेट साईडला जातो. वेजेस अँड सॅलरी. वेजेस अँड सॅलरी हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे जातो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. याऐवजी जर का सॅलरी अँड वेजेस असं असतं तर ते गेलं असतं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. त्यानंतर सन्ड्री डेटर. सन्ड्री डेटर बॅलन्स शीटच्या असेट साईडला जातं. बॅड डेब्ट्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. परचेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. मोटार कार असेट, मशनरी असेट, ऑडिट फी प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. सेल रिटर्न दिलेला आहे 2,000. यामध्ये आपण क्रेडिट साईडला पाहणार आहोत. सेल दिलेला आहे आपल्याला 2,85,500चा. हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिला जातं. यामधून आपण सेल रिटर्न लेस करणार आहोत. त्यानंतर आहे डिस्काउंट. डिस्काउंट हा अलाउड किंवा पेड असं म्हटलं जातं. हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे ते जातं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. त्यानंतर बिल्डिंग असेट, कॅश ॲट बँक असेट साईडला. 10% इन्व्हेस्टमेंट 20,000 ही एक ॲडजस्टमेंट आहे. 10% इन्व्हेस्टमेंट 20,000 म्हणजेच 20,000ची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ही असेट साईडला लिहिली जाईल. यावर 10% आपल्याला इंटरेस्ट काढावा लागेल. 10% म्हणजे त्याच्यावर इंटरेस्ट 2,000 येईल. 20,000मध्ये 2,000 ॲड करून आउट साईडला 22,000 त्याचं जाईल. त्यानंतर जे काही 2,000 आपण ॲड करणार आहोत त्याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला जाईल, इंटरेस्ट ॲक्रूड म्हणून. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 9 मंथ 4,500ची, म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट आपली 9 महिन्याची पेड केलेली आहे. अजून आपल्याला 3 महिन्याची ॲडव्हर्टाइजमेंट पेड करावी लागेल, म्हणजेच आउटस्टँडिंग. ॲडव्हर्टाइजमेंट हे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला जाईल. त्याच्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग 1,500 म्हणजे टोटल 6,000ची फिगर आउटसाईडला जाईल. त्यानंतर रॉयल्टी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. आता आपण क्रेडिट साईड पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आहे जनरल रिझर्व. जनरल रिझर्व लॅबिलिटी साईडला जातं. त्यानंतर कॅपिटल दयाचा दिलेला आहे. दयाचं कॅपिटल जसंच्या तसं आपण लॅबिलिटी साईडला दया कॅपिटल म्हणून लिहिणार आहोत 1,60,000. त्यानंतर 3-4 ओली अशाच सोडायच्या आणि मग खाली श्यामाचा कॅपिटल लिहायचा 1,20,000. 3-4 ओली याच्यासाठी सोडायच्या. दयाचा कॅपिटल 1,60,000 लिहिल्यानंतर त्यामध्ये येईल नेट प्रॉफिट ॲड करायचं. नंतर त्यामधून ड्रॉइंग लेस केली जाते. त्यानंतर आहे क्रेडिटर लॅबिलिटी साईड. आर डी डी म्हणजे रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट. ही ओल्ड RDD आहे. ही प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला जाते. सेल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आउटस्टँडिंग वेजेस लॅबिलिटीला. परचेस रिटर्न परचेसमधून लेस केलं जातं. डिस्काउंट आहे क्रेडिट साईडला दिलेला आहे, म्हणजेच हे डिस्काउंट रिसिव्ड आहे. डिस्काउंट रिसिव्ड आहे म्हणजेच ही इनडायरेक्ट इन्कम आहे. इनडायरेक्ट इन्कम ही प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला दिली जाते. आता आपण ॲडजस्टमेंट पाहणार आहोत. यामध्ये फर्स्ट आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचा फर्स्ट इफेक्ट जातो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट जातो असेटला. त्यानंतर डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग अँड मशनरी 5% अँड 3% रिस्पेक्टिव्हली, म्हणजेच बिल्डिंग आणि मशनरीवर आपल्याला डेप्रिशिएशन काढायचं आहे. बिल्डिंग आणि मशनरी हे असेट साईडला लिहिली जाते. बिल्डिंगचे अमाऊंट आपल्याला दिलेले आहे 75,000. त्यावर आपल्याला डेप्रिशिएशन काढायचं आहे 5%, म्हणजेच तो 5% येणार आहे 3,750 आणि आउटरला जाणार आहे 71,250. दुसरा आहे मशनरीचे अमाऊंट. मशनरीचे अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 1,14,800. त्याच्यावर 3% डेप्रिशिएशन काढल्यानंतर येणार आहे 3,444 रुपये. ते आपण मशनरीच्या अमाऊंटमधून लेस करायची. आउटरला फिगर जाईल 1,11,356.
त्यानंतर आहे बिल रिसिवेबल इन्क्लूड डिसऑनर बिल ऑफ ₹3000. म्हणजे बिल रिसिवेबल इन्क्लूड आहे पण ते डिसऑनर झालेलं आहे, म्हणजे डिसऑनर बिलचा इफेक्ट होतो. बिल रिसिवेबलमधून हे ₹3000 लेस करायचे, त्याचा दुसरा इफेक्ट दिला जातो, डेटरमध्ये ॲड केलं जातं. नंतर आहे गुड्स वर्थ रुपीज टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज वॉज नॉट एंटर इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजेच दयाने त्याच्या पर्सनल कामासाठी ₹1000 यूज केलेले आहेत. आता हे यूज केलेले म्हणजेच ड्रॉइंग झालेली आहे. ड्रॉइंगचा फर्स्ट इफेक्ट जातो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, दुसरा इफेक्ट जातो दया कॅपिटलच्या अमाऊंट जी काय त्यामधून ड्रॉइंग लेस केली जाते. त्यानंतर आहे राईट ऑफ ₹1800 ॲज बॅड डेब्ट्स अँड मेंटेन RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर. म्हणजे डेटरची जी काय आपली अमाऊंट आहे त्यामधून हे ₹1800 लेस करायचे, नंतर त्याच्यावर 5% RDD काढलं जातं आणि ह्याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला दिलं जातं. त्यानंतर गुड्स ऑफ ₹6000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजेच माल विकलेला आहे परंतु त्याची एंट्री बुकमध्ये केलेली नाही आहे. मग याचा फर्स्ट इफेक्ट होतो सेल्समध्ये, सोल्ड केलेले असल्यामुळे सेलमध्ये ॲड अनरेकॉर्डेड सेल, आणि दुसरा इफेक्ट डेटरमध्ये ॲड. आता डेटरमध्ये ॲड केलं जातं. अशा प्रकारे आपण पाहिले ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीटला सगळे इफेक्ट केलेले आहेत. आता ट्रेडिंग अकाउंट आपण पाहूया. ट्रेडिंग अकाउंट 3,30,500नी टॅली होते आणि त्याचं ग्रॉस प्रॉफिट येत आहे 1,09,500. जर का ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टॅली केल्यानंतर फिगर आली तर त्याला ग्रॉस प्रॉफिट बोलतात, आणि जर का क्रेडिट साईडला त्याचा क्रेडिट साईडची अमाऊंट कमी असेल तर त्याला ग्रॉस लॉस बोलतात. मग इथे डेबिट साईडला इफेक्ट येत आहे म्हणून त्याला टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन म्हटलेले आहेत 1,09,500. आणि हे पुढं आपण प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करत आहोत. प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करत असताना बोलतो बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन. जर का ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण लिहितेवेळी काय लिहितो कॅरी डाऊन, मात्र प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला लिहितेवेळी काय लिहितो ब्रॉड डाऊन 1,09,500. त्यानंतर आपण प्रॉफिट अँड लॉस टॅली केला तर प्रॉफिट अँड लॉस 1,13,300नी टॅली होतो आणि त्याचे बॅलन्स येतो 88,721चा. त्याचा डेबिट साईडला बॅलन्स येत असल्यामुळे त्याला टू नेट प्रॉफिट असं म्हटलं जातं 88,721. आता आपल्याकडे 2 पार्टनर्स आहेत म्हणून ते आपल्याला 2 पार्टनर्समध्ये वाटायचे आहेत आणि त्यांचा शेअरिंग रेशोसुद्धा 1:1 दिलेला आहे, म्हणजेच त्यांना इक्वली वाटायचं आहे. 88,721ला डिवायडेड बाय 2 केल्यानंतर आपल्याला 44,310.5 असं आन्सर मिळतं. पण 10.5 लिहिण्याऐवजी आपण काय केलेलं आहे, दयाला ₹1 एक्स्ट्रा तर श्यामाला ₹1 कमी दिलेला आहे. त्यामुळे दयाचा नेट प्रॉफिट आलेला आहे 44,311 तर श्यामाचा ₹44,310. आता हाच नेट प्रॉफिट आपण बॅलन्स शीटला ट्रान्सफर. सर्वप्रथम दयाचा कॅपिटल लिहून घ्यायचा 1,60,000. त्यामध्ये ॲड नेट प्रॉफिट ₹44,311. त्यानंतर त्यांची टोटल केल्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळते 2,04,311. त्यातून लेस होणार ड्रॉइंग 1,000, आउटरला फिगर जाते ₹20,311. तशाच प्रकारे श्यामाचं लिहून घ्यायचं. श्यामाचा कॅपिटल दिलेला आहे 1,20,000चा. ॲड नेट प्रॉफिट ₹44,310. मग आउटरला जातात ₹1,64,310. यानंतर आपण पाहूयात सन्ट्री डेटरकडे. सेंट्री डेटरची अमाऊंट होती 1,32,500. त्यामध्ये ॲड केलेला आहे बिल रिसिवेबल, म्हणजेच बिल रिसिवेबल डिसऑनर जो झालेला होता ते बिल रिसिवेबलमधून लेस आणि तीच फिगर डेटरमध्ये ॲड. 1,32,500मध्ये 3,000 ॲड केल्यानंतर आपल्याला फिगर मिळते 1,35,500ची. त्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केलं अनरेकॉर्डेड सेल 6,000चं, नंतर फिगर मिळाली 1,41,500. लेस त्यातून बॅड डेट्स 1,800 आणि नंतर मग 1,39,700ची आपल्याला फिगर मिळते. त्यातून लेस RDD 5% 6,985 रुपयाचं, 6,985चा आणि 1,800 रुपये ह्या दोघांचाही सेकंड इफेक्ट येतो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला.
त्यानंतर 10% इन्व्हेस्टमेंटची घेतलेली आहे ॲडजस्टमेंट. 10% इन्व्हेस्टमेंट म्हणजेच त्याच्यावर आपण ॲड इंटरेस्ट केलेला आहे 2000चा, त्याची फिगर आउटरला जाते 22,000 आणि ह्याचा ॲड केलेला 2000चा इफेक्ट जातो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. अशा प्रकारे आपण बॅलन्स शीटसुद्धा टॅली करून घेत आहोत. बॅलन्स शीट टॅली होत आहे 4,82,321ने. जर का ह्या प्रॉब्लेममध्ये काही तुम्हाला या प्रॉब्लेम सॉल्व करते वेळी काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. थँक्यू.